नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला कांदा नवमी स्पेशल कांद्याची भजी करून दाखवणार आहे. बाहेर छान पाऊस पडतोय आणि अशा वेळी कांद्याची भजी, गरमागरम कांद्याची भजी आणि चटणी असं आपण करूया. मी आता तुम्हाला साहित्य दाखवते. कांदा भजी म्हटली की हे पहिले कांदे हे आता आपण सोलून चिरून घेणार आहोत, उभे चिरून घेणार आहोत. त्यानंतर हे बेसन घेतलंय. भजी चुरचुरीत होण्यासाठी 1-2 चमचे तांदूळाचं पीठ घेतलंय. हे मीठ आहे, लाल तिखट, हळद, हिंग आणि ओवा आणि तळण्यासाठी तेल एवढं आपलं साहित्य आहे. आपण ह्याला पाण्याचा वापर करणार नाही आहोत. ही भजी आपण बिना पाण्याची करणार आहोत, म्हणजे ती छान कुरकुरीत अशी होतात. अशी आता आपण भजी करणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी कांदे चिरून घेते. असे आपण कांदे चिरून घेऊया. एखाद्या वेळ पावसामुळे काही वेळा असं काळा भाग दिसतो, असं असेल तर आपण तो कांदा धुवून घ्यायचा, नाहीतर काय धुण्याची जरूर नाही. जर तसं असेल तर धुवून किंवा पुसून व्यवस्थित घ्यायचा. पावसामुळे काळा पडतो कांदा. आता मी तुम्हाला चिरून दाखवते कसा चिरायचा तो. भज्यासाठी आपण असा उभा कांदा चिरून घ्यायचा, म्हणजे भजी छान होतात. खेकडा भजी अशी भजी करणार आहोत आपण. हे बघा, असं आता मी छानपैकी कांदा चिरून घेते. आता बाहेर पाऊस पण पडतोय आणि आषाढ महिना म्हटला, कांदे नवमी आली की सगळे प्रकार. पूर्वी खेडेगावातून 4 महिने कांदा खाल्ला जात नसे. मग साधारण हे कांदे नवमीच्या अगोदर 4-8 दिवस सगळे प्रकार व्हायचे. एक दिवस थालीपीठ, एक दिवस गरम मसाल्याची आमटी, म्हणजे असे जे जे कांद्याचे प्रकार आहेत ते भरपूर करून भरपूर खाल्लं जायचं. मग पुढे 4 महिने आषाढी एकादशीपासून, म्हणजे दशमीपासूनच ते पुढे अगदी जवळजवळ त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत, कार्तिकी एकादशी खरंय, पण ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत कोणाच्या घरात कांदा नसायचा सुद्धा. अक्षरशः 2-4 कांदे अगदी असे ठेवलेले असायचे की कुणाला काही बरं नाहीसं झालं, कांदा औषधाला लागला तर, म्हणून तो घरात ठेवलेला असायचा. नाहीतर घरात कांदे सुद्धा नसायचे. असं पूर्वी असायचं. आता आपण काय सर्रास, म्हणजे डबे असतात आता, त्याच्यामुळे बरीच जणांना म्हणजे कांद्याशिवाय नाही जमत. बरीच जण कांदा खातात, पण पूर्वी असं असायचं. कांदे नवमी म्हटली की हे सगळे प्रकार व्हायचे. कांदा बटाट्याच्या रश्श्यापासून अगदी सुरुवात, कारण तो सुद्धा काय असा नियमित होणारा नव्हे, त्याच्यामुळे तो कांदे नवमीला करायचा. मग कांद्याची चटणी, कांद्याचा कांदा बटाटा रस्सा, कांद्याची चटणी सुद्धा खूप छान होते. असं आता मी हा चिरून घेते कांदा. कांदा चिरून घेतलेला आहे. त्याला आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तर मीठ, तिखट, हळद, हिंग हे सगळं चोळून घेणार आहोत. म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि तेवढ्या पाण्यातच आपण पीठ भिजवणार आहोत. आपण त्याला पाणी लावणार नाही आहोत. तिखट, हळद बेताना घालायची, नाहीतर काळी पडतात भजी. आणि चिमूटभर हिंग, ओवा घालणार आहे. ओव्यानं बेसन असतं ना, म्हणून ओवा घालायचा, म्हणजे पचनाला मदत होते. आता हे सगळं आपण छानपैकी असं अगदी हातानं मुरडून या कांद्याला पाणी सुटेपर्यंत असं हे आपण चोळून घेणार आहोत. हे बघा, लगेच पाणी सुटतंच, त्याला ओलं होतं. आणि त्या कांद्यात मावेल एवढंच मी पीठ घालणार आहे. पण यामध्ये बेसन घालणार आहोत. बेसन हे अंदाजानं घ्यायचं असतं. अमुक एक अर्धी वाटीच बेसन लागेल, पाऊण वाटी लागेल, असं काही सांगता येत नाही. बेसन जेवढं मावेल तेवढंच आपण घालायचं आहे. अति पण घालायचं नाहीये. कांदा हा जास्त घालायचा आहे.
हे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलंय, मग त्यामुळे भजी चुरचुरीत होतात. तर हे आपण असं चोळून चोळून पीठ, हे बघा आपणच ओलं होईल ते. 2 मिनिटात आपलं तिकडे तेल तापेपर्यंत 2 मिनिटं मी इथे ठेवते असंच, तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया. तर आपलं हे पीठ छानपैकी भिजवून तयार आहे. तेल तापलंय का बघूया. नाही तापलंय अजून तेल. तर आपलं तेल तापलंय का आपण बघितलेलंच आहे. बघा आता तेल आपलं तापलेलं आहे. भजी सोडणार आहोत. ती तळून घ्यायची. खेकडा भजी बिना पाण्याची. पाणी याला लावलेलं नाहीये. बघा आता आपली ही भजी छानपैकी कुरकुरीत तयार आहेत. उलटून पालटून अशी काढायची व्यवस्थित. आत कच्चंही राहतं नाही, म्हणूनच छोटी छोटी काढलेली आहे. म्हणजे मग आत कच्चा राहतं पीठ. आपण ही काढून घेणार आहोत. ह्या झाऱ्यानं काढलं की तेल अजिबात येत नाही. अशी छान खमंग तळून घ्यायची. हे बघा ही भजी किती सुंदर अशी खेकडा भजी छानपैकी तयार आहेत. आवाज पण बघा येतोय. अशी आता आपण आहेत ती 4 काढून घेऊया. अशी ही आपली छानपैकी खमंग कुरकुरीत अशी कांदा भजी, खेकडा भजी अगदी कांदे नवमीसाठी म्हणून तयार आहे. तर ही मी कशी केली हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही बघा. ह्या भज्यांना पाणी अजिबात लावलेलं नाही आहे. बिना पाण्याची भजी तुम्ही सुद्धा अशी नक्की करून बघा. कांदे नवमीसाठी मुद्दाम व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही नक्की कांदे नवमीला करून बघा भजी आणि मला कळवा कशी लागतात ते. आता हे आपला वरण भात आणि भजी बरोबर ही ग्रीन चटणी पण आहे. असा आपला आजचा मेनू आहे. वरण भाताबरोबर भजी खूपच सुंदर लागतात. भजी म्हणा, वडा, बटाटा काचऱ्या आणि असं वरण भात आणि बरोबर लोणचं चटणी असा आपला मेनू आहे आजचा. नक्की सगळं हे करून बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खाऊन दाखवते. कुरुम कुरुम आवाज येतोय. इतकं हे सुंदर कुरकुरीत भजी झालेलं आहे. अशी नक्की करून बघा. आवडली तर जरूर मला कळवा. धन्यवाद.